नमस्कार मंडळी. खरं सांगायचं झालं तर 2026 चालू झाल्यापासून मोबाईलला काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि डेली जे व्हिडिओ मी अपलोड करत असते ते व्हिडिओ माझे रोज येत नाहीत. आठवड्यातून 2 ते 3 व्हिडिओ येत आहेत कारण मोबाईलला थोडासा प्रॉब्लेम झाला होता. पण काहीच हरकत नाही. इथून पुढे आपले व्हिडिओसुद्धा रोज येत जातील. आता या शेंगा जे आलेल्या आहेत ते समोर दिसतात ना तुम्हाला हिरव्यागार मस्त लुसलुशीत कवळ्या अशा शेतातून आलेल्या आहेत. शेतातून आलेल्या आहेत म्हणजे माझ्या आईने या शेंगा पाठवून दिलेल्या आहेत आपल्या गावाकडून. आता हे गावाकडचा रानमेवा आलाय तर याची भाजी तर तुम्हाला दाखवली पाहिजे. तर सगळ्यात अगोदर या शेंगा निवडायच्या कशा ते सांगते. आता या कशाच्या शेंगा आहेत आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल, आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती सुद्धा नसेल. आता या शेंगा जसं व्हिडिओमध्ये दाखवलं तशा पद्धतीने निवडून घ्यायच्या. ज्या पद्धतीने आपण गवारीच्या शेंगा निवडतो ना त्याच पद्धतीने इथे या शेंगा अशा मी निवडून घेऊ लागलेली आहे. बघू शकता हे बघा. आता या शेंगा ज्या आहेत त्या आपल्या मुळ्याच्या शेंगा आहेत. याला मुळ्याच्या शेंगा म्हणतात. तर आमच्याकडे तर याला मुळ्याच्या शेंगा म्हणतात. इथे बघू शकता एकदम कवळ्या लुसलुशी शेंगा आहेत. अशा पद्धतीने मी इथं अर्ध्या शेंगा निवडून घेतल्या होत्या आणि अजून अर्ध्या शेंगा मी बाकीच्या राहिलेल्या सुद्धा सगळ्या शेंगा निवडून घेणार आहे. तर या पद्धतीने याचे छोटे छोटे ज्या पद्धतीने गवारी निवडतो त्या पद्धतीने याचे तुकडे करून घ्यायचे हाताने आणि हे बघा सगळ्या शेंगा निवडून घेतलेल्या आहेत बघू शकता. आता या शेंगांना व्यवस्थित असं पाणी टाकून धुवून घ्यायचं आहे. हे बघा मस्त हे शेतातून आल्या असल्यामुळं मस्त कवळ्या अगदी लुसलुशीत शेंगा आहेत. या शेंगा तुम्ही भाकरीबरोबर अशाही खाल्ल्या तरी सुद्धा खूप छान लागतात. गावाकडे जर गेलात तर बायका भाकरीसोबत अशाच तोंडी लावण्यासाठी सुद्धा खातात. पण याची भाजी जी आहे ती सानूला फार आवडते त्यामुळं आमच्या आईनं नातीसाठी शेंगा शेतातनं पाठवून दिलेल्या आहेत. चला तर आता या शेंगाची भाजी कशी बनवायची ते पाहूया. तर व्हिडिओ स्किप करू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा. इकडे गॅसवरती कढई ठेवली. त्यामध्ये घातलं फोडणीसाठी लागतं तेवढं तेल. तेल चांगलं गरम झाल्यानंतर लगेचच त्यामध्ये घालायची आहे मोहरी. मोहरी चांगली तडतडू द्यायची. मोहरी चांगली तडतडली तरच ती व्यवस्थित अशी भाजीमध्ये मिक्स होते. नाही चांगली तडतडली तर फोडणी जर नाही चांगली तडतडली तर मोहरी दाताखाली येते आणि कडकड लागते. त्यामुळे मोहरी चांगली तडतडू द्यायची. नंतर जिरे घालायचे. आता ठेचून घेतलेला थोडासा लसूण घालूया. हे बघा जिरे, मोहरी आणि लसूण चांगलं लालसर होईपर्यंत फोडणीमध्ये परतून घ्यायचं आहे. आता गावाकडचा वानवळा आलाय म्हणल्यानंतर आपल्याला याची भाजी तर कशी बनवायची. आता प्रत्येकाकडं भाजी बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. आता या आहेत मुळ्याच्या शेंगा. मुळ्याच्या शेंगा म्हणजे काय ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर इकडे बघू शकता यामध्ये मी थोडीशी हळद घातली आणि निवडून घेतलेल्या सगळ्या मुळ्याच्या शेंगा आपण या फोडणीमध्ये घातल्या. आता मुळ्याच्या शेंगा म्हणजे काय. मुळ्याच्या शेंगा आपण जो मुळा लावतो शेतामध्ये तो मुळा थोडासा खाली जास्त थोडासा निब्बर होईपर्यंत ठेवला आणि वर जे त्याचे देठ आलेले असते त्याला वरती खूप दिवस जर मुळा जास्त दिवस ठेवला खाली जमिनीमध्ये तर वरती तुरा येऊन त्याला मस्त अशा शेंगा येतात. तर त्यापासून मुळ्यापासूनच वरती मुळ्याच्या शेंड्याला शेंगा येतात. त्यामुळे याला मुळ्याच्या शेंगा म्हटलं जातं. याचं काही वेगळं असं झाड नसतं. मुळा जर खाली जमिनीमध्ये जास्त दिवस राहिला आणि वरती त्याचा तुरा जो असतो वरचा देठ त्याला वरती तुरा येऊन त्याला शेंगा येतात या अशा पद्धतीच्या. तर या आहेत मुळ्याच्या शेंगा. तर याची भाजी माझ्या सानूला खूप आवडते म्हणजे माझ्या मुलीला खूप आवडते. त्यामुळे माझ्या आईने या शेंगा आवर्जून पाठवून दिलेल्या आहेत गावाकडनं. तर त्याचीच भाजी आपण बनवते. आता या मुळ्याच्या शेंगा तेलामध्ये व्यवस्थित अशा परतून घेतल्या आणि आता गॅसवरती आपण कढईवरती झाकण ठेवलं. झाकण ठेवून 1-2 मिनिटं मस्त अशा परतून घेतल्या तेलामध्ये. वरून थोडंसं मीठ घालायचं. हे बघा मस्त अशा शेंगा हे बघा बघू शकता तुम्ही. आता या मुळ्याच्या शेंगांना वरून पाणी घालायची काहीही गरज नाही. जर शेंगा थोड्याशा निवळ असतील थोडासा पाण्याचा शिपका देऊ शकता. पण याला ऑलरेडी मीठ टाकल्यानंतर भरपूर पाणी सुटलेलं होतं. त्यामुळे या पाण्यामध्येच व्यवस्थित अशा या शेंगा शिजतात. तर अधूनमधून झाकण काढून घ्यायचं, शेंगा हलवायच्या आणि नंतर यामध्ये हे बघा बघू शकता तुम्ही खूप पाणी सुटलेलं आहे मीठ टाकल्यामुळं. आणि हो भाजीसुद्धा व्यवस्थित अशी शिजत आलेली आहे. शिजत आले कशावरनं ओळखायची भाजी तर आपण ज्यावेळेस कच्चा जो शेंगा आपण कच्च्या टाकल्या होत्या त्याची क्वांटिटी जास्त होती आणि या शेंगा आता चांगल्या मस्त अशा शिजलेल्या आहेत. त्यामुळे त्याची क्वांटिटी पण कमी झाली आणि हळूहळू सगळी भाजी एकत्रित व्हायला लागलेली बघू शकता. मस्त अशी शिजलेली आहे आपली कवळी लुसलुशीत मुळ्याची शेंग तयार झालेली आहे. यामध्ये घालूया थोडंसं चवीपुरतं लाल तिखट आणि काळा मसाला. आता लहान मुलांसाठी करताय तर यामध्ये तिखट स्किप केलं तरी चालेल. फक्त मुलांना इथं शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि मस्त अशी डब्याला ही भाजी तयार करायची आहे. मी पण माझ्या मुलांसाठी डब्यालाच ही भाजी बनवलेली आहे. पण माझी मुलं मोठी असल्यामुळं मी तिखट घातलेलं आहे. मोठी झाल्यावर मुलं तिखट खातात. 5 वर्षाच्या खालच्या मुलांसाठी करत असाल तर तुम्ही
कमी तिखट वापरा. तर बघू शकता मस्त अशी इथं आपली मुळ्याची शेंगा शिजलेल्या आहेत. आता शेंगा शिजल्यानंतर यामध्ये घालते मी चवीपुरतं काळं तिखट आणि लाल तिखट आपल्या आवडीनुसार घालायचं आहे. शक्यतो अशा भाज्यांना मसाला टाकणं टाळायचं. मी यामध्ये मसाला अजिबात वापरणार नाही. वरून घालूया थोडीशी हिरवीगार मस्त अशी कोथिंबीर. हे बघा मस्त. आता प्रत्येकाकडे भाजी बनवण्याच्या किंवा प्रथा असतात वेगवेगळ्या. कोणी याला पेस्ट घालतं, कोणी काय घालतं. तर मी मस्त अशी साधी जिरे मोहरीची फोडणी घातली आणि यामध्ये लसूण घालून मस्त अशी या शेंगा व्यवस्थित अशा तेलामध्ये आधी परतून घेतल्या. शेंगा परतून झाल्यावर मस्त असं याला लाल तिखट घातलं आणि वरून थोडासा शेंगदाण्याचा कूट घालूया. बघा. अगोदर जर तुम्ही शेंगदाण्याचा कूट यामध्ये घातला तर आपण जी भाजी शिजवतो ना ती व्यवस्थित शिजली जात नाही. त्यामुळे भाजी फोडणी घातल्या घातल्या लगेच शेंगदाण्याचा कूट घालायची गडबड करायची नाही. कोणतीही भाजी शिजवताना आधी भाज्या शिजवून घ्यायच्या, नंतर थोडंसं तिखट घालायचं, थोडंसं कूट घालायचं, नंतर गॅस बंद करायचा. इथं आपली मस्त अशी गावरान पद्धतीची मुळ्याची शेंगाची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही मुळ्याची शेंग कशा पद्धतीनं करता मला आवर्जून कमेंट करून सांगा आणि माझी सुद्धा रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा आवर्जून कमेंट करून सांगायचं आहे. खरं तर सानिकाला म्हणजे माझ्या मुलीला खूप भाजी आवडते ही मुळ्याच्या शेंगाची, त्यामुळे मी बनवत होते आणि असे बनवते तर आपल्यासोबत सुद्धा मी नक्की शेअर केलेलं आहे. रेसिपी एकदम साधी सोपी आहे. आवडली असेल तर नक्की लाईक करा. लाईक केल्यानंतर हाईपचं बटन येतं, हाईपसुद्धा नक्की करा, म्हणजे मला तेवढाच तुमचा सपोर्ट मिळतो. तर मंडळी, अशाच गावाकडच्या पद्धतीनं मस्त अशा साध्या सोप्या पद्धतीनं मी आपल्यासोबत रेसिपी शेअर करत असते. तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा. माझ्या आईनं तिच्या नातीसाठी पाठवलेली शेंगाची भाजी मस्त अशी बनवून झालेली आहे. आता बघूया तर भाजी कशी झाली, टेस्ट करून बघूया. हे बघा मस्त अशी भन्नाट शिजून तयार झालेली आहे. डब्यासाठी खास मी बनवलेली आहे तिच्या. तर गावाकडे ना ताजा ताजा भाजीपाला उपलब्ध असतो. लहानपणी मी सगळं आमच्या घरामध्ये एकत्र फॅमिली असल्यामुळं भरपूर शेतामध्ये भाजीपाला लावला जायचा. पहिलं पूर्वी काय बाजारातनं भाजीपाला विकत आणला जायचा नाही. फक्त बटाटे सोडलं तर बाकी घरामध्ये सगळं अवेलेबल असायचं. एकत्र फॅमिली असल्यामुळं घरामध्ये सगळा भाजीपाला लावला जायचा. खास भाजीपाल्यासाठी थोडंसं शेत ठेवलं जायचं आणि तिथं मेथी, पालक, चुका सगळ्या ज्या काही मार्केटमध्ये भाज्या मिळतात सगळ्या भाजीपाला, गाजर, मुळा, ककडी सगळं लावलं जायचं. फक्त विकत आणायचे ते म्हणजे बटाटा आणि आलं तेवढं विकत आणलं जायचं. बाकी सगळा भाजीपाला शेतामध्ये अवेलेबल असायचा. बाहेरून भाजीपाला आणलेला मला तरी आठवत नव्हतं. आता लग्न झाल्यापासून, इथं सासरी आल्यापासून म्हणजे शहरात आल्यापासून माझं बालपण खेड्यात गेलेलं आहे आणि लग्न माझं इकडं शहरामध्ये झालेलं आहे. त्यामुळे मला गावाकडची खूप आठवण येते आणि गावाकडच्या सगळ्या गोष्टी आठवतात. शहरात आणि खेड्यात खूप फरक आहे हे लग्न झाल्यानंतर मला समजलेलं आहे. तर चला मंडळी, मी छोटासा लहानपणीचा किस्सा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. रेसिपी कशी वाटली सांगायचं आहे. चला पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या सोप्या मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मजेत राहा.